गोष्टीचे नाव आहे देवाची देणगी. एका जंगलात खूप सारे प्राणी, पक्षी असे एकत्र राहत होते. दिवसभर ते एकमेकांशी भरपूर खेळायचे आणि रात्री छान झोपी जायचे. त्या जंगलात भरपूर झाडे होती. त्या झाडावर एक वटवाघूळ राहत होते. ते सतत उदास असायचे. दिवसभर हे सगळे प्राणी, पक्षी जंगलात छान खेळायचे, बागडायचे. पण ह्या वटवाघळाला मात्र दिवसाच्या सूर्यप्रकाशात काही दिसायचे नाही. म्हणून ते दिवसभर झाडाला लटकून बसायचे आणि रात्री सगळे दिसायचे म्हणून फिरायला बाहेर पडायचे. एक दिवस रात्री फिरताना हे वटवाघूळ म्हणाले, मला दिवसाचे नीट दिसत नाही, म्हणून मला नीट खेळता पण येत नाही. सगळे पक्षी कसे छान सूर्यप्रकाशात उडतात, पण मला तर तेव्हा काहीच दिसत नाही. आणि जेव्हा मला उडता येते तेव्हा हे सगळे झोपलेले असतात. मला माझ्या मित्रांबरोबर खेळता सुद्धा येत नाही. असा विचार करत तो सतत दुःखी असे. दुसऱ्या दिवशी सकाळी छान ऊन पडले. त्या कोवळ्या उन्हात सगळे प्राणी, पक्षी बाहेर पडले आणि हे वटवाघूळ रात्री जागे असल्यामुळे पुन्हा झोपी गेले. संध्याकाळी हे प्राणी आपापल्या घरी परतले. तेव्हा हे वटवाघूळ झोपेतून उठले. चला, आता जरा बाहेर फिरून येतो. आता मला छान दिसायला लागले, म्हणून ते परत फिरायला निघाले. उडता उडता त्यांनी विचार केला, मलाच का बरं देवाने असे बनवले? मला दिवसाचे नीट दिसत नाही आणि रात्रीचेच का बरं दिसते? हे माझे पंख पण असे वेडे वाकडे. असा विचार करत ते उंच झाडावर जाऊन लटकून बसले. तेवढ्यात त्याला दूर काहीतरी आगीसारखे दिसले. अरे, हे काय आहे बरं? जरा जाऊन बघतो. म्हणून त्याने उडत जाऊन पाहिले तर जंगलातील काही भागाला वणवा लागलेला. अरे बापरे, हा तर वणवा आहे. हा असाच चालू राहिला तर हे जंगल जळून जाईल आणि माझे सगळे मित्रही त्यात जळून जातील. आता मी काय करू? असे विचार करता करता त्याला एक युक्ती सुचली. जंगलातील सगळ्या प्राण्यांना मी आधीच जाऊन झोपेतून उठवले तर हे सगळे प्राणी जागे होतील आणि सगळे त्या जंगलातून पळून जातील आणि त्यांचा जीव वाचेल. असे म्हणून ते वटवाघूळ जोराजोरात उडत आपल्या मित्रांजवळ आले. त्यांनी आपल्या पंखांनी जोराजोरात आवाज केला आणि सगळ्यांना ओरडून म्हणाले, अरे उठा रे बाबा सगळ्यांनी, या जंगलाला आग लागलीये. असे जोराजोरात ओरडू लागले. त्याचा हा आवाज ऐकून सगळे प्राणी पक्षी जंगल सोडून गेले आणि एका मोकळ्या जागी जाऊन थांबले. तिथे थांबल्यावर मात्र सगळे प्राणी वटवाघळाला म्हणाले, अरे वटवाघळा, तू रात्री जागा होतास म्हणून या आगीपासून आमचे प्राण वाचले. आम्ही तुझे उपकार कधीही विसरणार नाही. हे ऐकून वटवाघळाला आपली चूक कळली. देवाने आपल्याला असे का बरं बनवले हे आता त्याला समजले. रात्री बघण्याच्या दृष्टीने आज आपले हे संकट टळले हे त्याला समजून आले. त्याने देवाचे आता आभार मानले. मुलांनो, आपण या गोष्टीतून काय शिकलो? जन्मजात असलेले सुंदर अवयव हीच देवाची देणगी आहे.